सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना। मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी। गणपती बाप्पा मोरया। श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय। ओम साईराम। आज मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरती संवाद चाललेला आहे आणि तो संवाद चाललेला असताना आज बाप्पा कला शिकवणार आहे आपल्याला। ज्या कला शिकवतोय त्याच्यामध्ये सुखकर्ता, दुःखार्ता, मांगल्य आणि वास्तुकला या बाप्पा आपल्याला शिकवत आहे। आणि त्या शिकवत असताना आता अतिशय सोप्या रीतीने तो आपल्याला सांगतोय, ते सगळं आपल्याला समजतंय। आणि या समाजाकरता, या पूर्ण प्रजेकरता आणि कलियुगातल्या प्रत्येक बांधवाकरता ही आपली जबाबदारी आहे की आपण ते करायला पाहिजे। या जबाबदारीने मुद्गल ऋषी अगदी आनंदाने भरभरले आहेत। आणि मग ते आनंदाने भरलेले असताना ते बाप्पाला म्हणतायत की बाप्पा, या कलांमध्ये तो शिकवत असताना मला सार खूप महत्त्वाचं वाटलं, मला संपत्ती खूप महत्त्वाची वाटली आणि खरंच माझ्या ज्ञानामध्ये इतकी भर पडली आहे ना की आता मला सगळीकडनं असं ओतपोत झाल्यासारखं वाटतं, म्हणजे पूर्ण समाधानी झाल्यासारखं वाटतं। त्याला बाप्पा म्हणला, अरे साराबरोबर महत्त्वाची एक गोष्ट मुद्गला, ती म्हणजे रस आहे। रस म्हणजे काय बाप्पा? रस म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये रस घेणे, म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये आनंद घेणे, कुठल्याही गोष्टीमध्ये पूर्णपणे त्याच्यामध्ये मिसळून जाणे, हाही एक रस आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा रस म्हणजे खाण्याचा रस आहे, त्याचबरोबर बोलण्याचा रस आहे आणि प्रेम रस आहे। असे 3 प्रकारचे रस मला माहिती आहेत। त्यावेळेला बाप्पांना मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा, आज तुम्ही मला प्रश्न विचारला नाही, मुद्दाम विचारला नाही मुद्गला, कारण मला माहिती आहे हे सगळे रस तुला माहिती आहेत। त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा खरंच हा प्रश्न विचारला असता तर मी लगेच उत्तर दिलं असतं। बघा, खाण्याचे रस आहेत, ते खाण्याचे रससुद्धा 6 आहेत, ते मला माहिती आहेत। तिखट आहे, गोड आहे, आंबट आहे, तुरट आहे, खारट आहे, हे मला माहिती आहेत। मग बाप्पा बोलण्याचे रस किती आहेत? त्यावेळेला बाप्पा म्हणला, बोलण्याचे 9 रस आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, त्याच्यानंतर हे 4 ज्यावेळेला तुझ्याकडे पूर्ण स्वरूपामध्ये प्राप्त होतील त्यावेळेला रौद्र, शांत हे सुद्धा तुझ्याकडे पूर्णपणे प्राप्त व्हायला पाहिजेत। आणि अशा प्रकारचे 9 रस ज्यावेळेला तुझ्याकडे पूर्णपणे भरलेले असतील त्यावेळेला बिभत्स या रसाने तू पूर्णपणे संपन्न होशील। आणि मग हे 9 रस ज्यावेळेला तुझ्याकडे असतील त्यावेळेला बोलण्यामध्ये किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये या कलेचा आविष्कार झाल्याशिवाय राहणार नाही। हे बाप्पा सगळं समजावून सांगत असताना त्याच्याबरोबर प्रेमरससुद्धा किती महत्त्वाचा आहे, तो प्रेमरस त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना पूर्णपणे समजावून सांगत होता। मुद्गल ऋषी प्रेमरसामध्ये सुद्धा रमलेले होते। प्रेमरसामधल्या सुद्धा सुंदर सुंदर गोष्टी बाप्पा त्यांना सांगत होता। आणि मग ते सगळं सांगत असताना मुद्गल ऋषींच्या कुठेतरी लक्षात आलं की बाप्पा, हे सगळे रस असले, या सगळ्या गोष्टींमध्ये चव असली किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रसांची चव असली तरी अमृतापेक्षा सर्वश्रेष्ठ रस दुसरा कुठला आहे? अमृत रसच सर्वात श्रेष्ठ आहे, अमृताशिवाय दुसरं काही श्रेष्ठ आहे। हे ज्यावेळेला बाप्पाला विचारलं त्यावेळेला मुद्गलांकडे बघून बाप्पा हसला आणि मुद्गल ऋषींना म्हणाला, बघ हे सगळे रस आहेत ना, हे श्रेष्ठ आहेत। ह्या सगळ्यांपेक्षा जर तुला वाटत असेल की अमृत हा रस श्रेष्ठ आहे तर आपण गटकाभर धरूया की अमृत हा रस श्रेष्ठ आहे, पण ह्या व्यतिरिक्त श्रेष्ठ रस आहे जो तुला कदाचित माहीत नाही। त्यावेळेला मुद्गल ऋषी म्हणले, मग असा कुठला रस आहे की जो या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे? त्यावेळेला बाप्पा मुद्गल ऋषींना म्हणाला, अरे ब्रह्मरस। बाप्पा, ब्रह्मरस म्हणजे काय? ब्रह्मरस आहे ज्याला नामस्मरण म्हणतात। आणि नामस्मरणामध्ये रस घेतला तर या सगळ्या रसांपेक्षा त्याची चव पूर्णपणे वेगळी आहे। आणि नामस्मरणामध्ये रस घेतलास तर मुद्गला या कला संपन्न होण्यामध्ये, या कला अंगीभूत होण्यामध्ये, या कलांचा प्रचार होण्यामध्ये, या कला पूर्णपणे दुसऱ्यासाठी वापरण्याकरता या सगळ्या गोष्टींमध्ये पूर्णपणे सिद्धत्व प्राप्त होईल। आणि ते सिद्धत्व जर तुला प्राप्त करायचं असेल तर हा रस तुझ्यामध्ये पूर्णपणे भरलेला असायला पाहिजे। आणि हा भरलेला रस तुला प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे वेगवेगळी जाणीव करून देईल। आज मुद्गल ऋषी बाप्पाकडनं रस समजावून घेत आहेत आणि रसामधली प्रत्येक गोष्ट सांगतायत। आणि त्यावेळेला लक्षात आलं की रसाचा अर्थ आपण जो घेतोय त्याच्यामध्ये बोलण्यातले 9 रस बाप्पा आपल्याला सांगतोय।
खाण्यामधले 6 रस आपल्याला सांगतोय आणि प्रेमरस आपल्याला सांगतोय. हे सगळे रस जरी असले तरी रस म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे भावाने, प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णपणे अंतर्मुख होऊन त्याच्याशी एकरूप होणं. ते एकरूप होणं म्हणजे त्याच्यामध्ये रस घेणं असं आहे. आणि बाप्पा हे रसाचं निमित्त करून ते कुठेतरी मला अंगीभूत करायला सांगतोय. त्या ठिकाणी पूर्णपणे मला अंतर्मुख व्हायला सांगतोय. आणि मग मुद्गल ऋषी त्या ठिकाणी बाप्पाच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे बाप्पाशी अंतर्मुख झालेत आणि अंतर्मुख झाल्यामुळे त्या सगळ्या कला त्यांच्यामध्ये येत आहेत, त्या सगळ्या कला त्यांना समजत आहेत आणि सोप्या करून ते आपल्याकडून सांगतायत. मग बाप्पा अनेक उत्तम रसांच्या बाबतीमध्ये कसा रस घ्यायचा, किती रस घ्यायचा, काय रस घ्यायचा हे सगळं मुद्गल ऋषींना सांगतोय. आणि ते सांगत असताना आज आपण तुकाराम महाराजांकडे जाऊया. आज आपण देहूला जाऊया. आज तुकाराम महाराज देहस्वरूप आहेत आणि देहस्वरूप असताना ते आज घराच्या बाहेरच भजन करायला बसलेत आणि जय जय राम कृष्ण हरीचा मोठा असा पूर्णपणे अभंग रंगलेला आहे. आणि अभंग रंगलेला असताना, भजन रंगलेलं असताना जय जय राम कृष्ण हरीच्या तालावरती इतके तल्लीन झालेले आहेत की त्यांच्यापुढे भरपूर सारे साधू संत येऊन बसलेले आहेत, चिकार मनुष्य प्राणी येऊन बसलेले आहेत आणि ते सगळेजण त्या भजनाचा आनंद घेत आहेत. आणि त्या भजनाचा आनंद घेत असताना तेवढ्यामध्ये त्यांची पत्नी जी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुकाराम महाराजांची अवली नावाची पत्नी होती आणि ती जी पत्नी जी आहे ती अतिशय रागीट होती. प्रत्येक गोष्टीवरनं तिला राग यायचा आणि तुकाराम महाराजांचा पूर्णपणे भजनामध्ये, कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये सगळा वेळ जायचा. आणि मग नुसते असे टाळ कुठून संसार होणार आहे का असं म्हणून ती मोठं मोडत असायची, पण तेवढ्याच मायेने प्रत्येक गोष्ट त्यांच्याकरता करायची. आणि ती करत असताना या सगळ्यांनी बघितलं की सकाळी उठले नाही तर सगळे भजनाला लागलेत आणि इतका भजनाचा हल्लकल्लोळ चाललेला आहे, सगळ्यांना आनंद निर्माण झालेला आहे आणि अंगणामध्ये इतका गोंगाट चालू आहे की ती उठली, बाहेर आली आणि तिने आपल्याकडे एक जी कळशी असते ती कळशी घेतली, ती घागर घेतली आणि म्हणली की मी पाणी भरायला चाललेली आहे, म्हणजे मी पाणी भरून येईच तो हे सगळं भजन बंद करा, तुम्ही सगळ्यांनी इथून उठून जा, नाही तर तुमची काही खैर नाही, असं ती बोलली. आणि ती मातेची घागर, ती कळशी तिने तिकडनं उचलली आणि ती पाणी आणायला निघून गेली. आता सगळेजण चिंतेत बसलेले आहेत. तिने आवाज एवढा चढवलेला होता की भजन त्या ठिकाणी थांबलं आहे आणि सगळेजण आता तुकाराम महाराजांकडे बघत आहे. प्रत्येकाला रस निर्माण झालेला आहे. कशामध्ये? तर त्या भजनामध्ये प्रत्येकाला रस निर्माण झाला आहे, त्या जय जय राम कृष्ण हरीमध्ये. आणि मग तो रस असा घेत असताना, त्या रसपान असं चाललेलं असताना ते सोडून जावं का? आणि इथे आता अवली एवढी भडकलेली आहे आणि ती खरंच काहीतरी करेल म्हणजे, असा सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला आहे. आणि सगळे तुकाराम महाराजांकडे बघत आहेत. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, अहो ती अवली आहे, माझी पत्नी आहे, मी तिला चांगल्यापैकी ओळखतो. आणि एक म्हण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो बरसते है वो कभी गरजते नाही, जो बरसते है वो गरजते नाही. त्यामुळे ती बोलून गेले ना तर ती काही करणार नाही. आपण आता पुन्हा हल्लकल्लोळ सुरू करू आणि पुन्हा जय जय राम कृष्ण हरी, पुन्हा जय जय राम कृष्ण हरी चालू आहे. आणि तो नाद इतका सुंदर झालेला आहे, सगळं वातावरण एकदम असं मंगलमय झालेलं आहे. आणि मंगलमय वातावरणामध्ये ते रसपान करत असताना तिकडनं ती घागर घेऊन परत येते आणि बघितल्यानंतर त्या अंगणामधलं संपूर्ण दृश्य बघते की आपल्या बोलण्याचा यांच्यावर काही परिणाम झालेला नाही आहे. आणि काही परिणाम न होता ते आणखीन जोरात सगळे तल्लीन होऊन आता त्या ठिकाणी कीर्तन करतायत, त्या ठिकाणी भजन करतायत. आणि जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी चालूच आहे. त्यावेळेला ती मातेची घागर घेऊन येते आणि आता अवलीचं इतकं डोकं फिरलेलं आहे की ती घागर येऊन ती तुकाराम महाराजांच्या डोक्यात टाकते. आता ती घागर पूर्णपणे पाण्याने भरलेली मातेची, त्यामुळे ती ठपकन फुटते आणि तुकाराम महाराज पूर्णपणे आता त्या घागरीच्या पाण्यामुळे चिंब ओले झालेले आहेत. आणि चिंब ओले झाल्यानंतर त्या घागरीचा ठापकन आवाज आल्यानंतर फुटल्याचा सगळेजण भानावर आलेले आहेत, त्या रसामधनं बाहेर आलेले आहेत आणि सगळे स्तब्ध झालेले आहेत. एक मिनटं तुकाराम महाराज स्तब्ध झाले आणि आपण त्यांच्यावरती पाण्याची कळशी, पाण्याची ती घागर फेकून मारली आणि ती त्यांना लागली तर नसेल ना, ते आता भिजलेत असं बघून अवली दाण 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 पावला आपटत आतमध्ये निघून गेली. ते निघून गेल्यानंतर आता पुन्हा ते भजन थांबलंय. पुन्हा सगळेजण तुकाराम महाराजांकडे बघतायत. अतिशय प्रसंग भयानक आहे. सगळेजण त्या ठिकाणी घाबरलेले आहेत की आता काय करायचं आणि आता काय करायचं असं बोलत असतानाच तुकाराम महाराज म्हणतायत, आता जे होणार आहे ते होऊन गेलेलं आहे. बघा, एवढे दिवस आपल्याला माहिती होतं की जे गरजते वो बरसते नाही, हे आपण ऐकलंय, पण आज आपल्याला कळलं की वो बरसते भी आहे जो गरजते है. ही वेगळी म्हण तिने आपल्याला माहिती करून दिली. आपण आता त्याच्यामध्ये रस घेऊया आणि त्याच्यामध्ये रस घेऊन पुन्हा जय जय राम कृष्ण हरीचा नाद चालू आहे.
गोष्ट या ठिकाणी संपते. हा एक छोटासा प्रसंग आहे. तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत की काही ठिकाणी त्यांना घरातून विरोध झाला आहे, काही ठिकाणी संसारातून विरोध झाला आहे, काही ठिकाणी समाजातून विरोध झाला आहे. परंतु या सगळ्या विरोधाला झुगारून त्यांनी त्यांचा जो रस होता, जो कीर्तनामध्ये होता, त्यांचा जो रस होता तो नामस्मरणामध्ये होता, त्यांचा जो रस होता तो रस संपूर्णपणे या समाजाचं कल्याण करण्याकरता होता. ते संत होते. त्यांनी त्यांच्या रसाच्या बाबतीमध्ये कधीच कुठल्याच बाजूला कधी झुकाव ठेवला नाही. ते फक्त त्या रसाशी एकनिष्ठ राहिले, त्या रसामध्ये पूर्णपणे रंगून गेले, त्या रसाचं पूर्णपणे रसपान करत राहिले. आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराजांना घ्यायला सुद्धा जहाज आलं बरं का. ज्या जहाजामधून तुकाराम महाराज निघून गेले, वैकुंठाला निघून गेले. आणि गोष्ट इथे संपते आणि सत्संग या ठिकाणी चालू होतो. आमच्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची जर आम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल, एखादी कला आम्हाला प्राप्त करायची असेल, सुखकर्ता व्हायचं असेल, लोकांच्या आयुष्यामधलं आपल्या आयुष्यामधलं दुःख घालवायचं असेल, वास्तुकला शिकायची असेल, मांगल्यमय आमचं आयुष्य घडवायचं असेल आणि मांगल्य कला जर आम्हाला आत्मसात करायची असेल तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेतला पाहिजे. आयुष्यामध्ये आम्हाला अपयशाचे धनी आम्ही याच गोष्टीमुळे होतो का तर आम्ही रसच घेत नाही. आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये जेवढा रस पाहिजे तेवढा रस घेत नाही आणि तो रस घेत नाही म्हणून आम्ही पूर्णपणे अपूर्ण राहतो. तर आता प्रत्येक गोष्टीमध्ये रस घेऊया. हे सगळ्या प्रकारचे रस जसे आपण चवीमध्ये वापरतो, खाण्यामध्ये वापरतो, तसे बोलण्यामध्ये हे 9च्या 9 रस आमच्याकडे आहेत. त्याचा पुरेपूर वापर करूया आणि प्रेम रसाचा वापर करून पूर्ण जग जिंकूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.